सध्या एक मोठी बातमी आपण पाहूया। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। या संदर्भात चर्चा सुरू होती की आज मंजुरी दिली जाणार का, आणि हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये आज मंजुरी देण्यात आलेली आहे, पण निवडणूक असल्याने घोषणा केली जाणार नाही आहे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे। 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ केलं जाणार, याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केली होती आणि त्याची मुदत संपली होती। आणि त्यानंतर या कॅबिनेट बैठकीकडे हा निर्णय होतो का यासाठी सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। निवडणूक आहे मात्र विधान परिषदेची, त्यामुळे याची घोषणा केली जाणार नाहीये। मात्र या कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे आता 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांच्याकडून। तुषार, या निर्णयाकडे सर्वांनी लक्ष लावून ठेवलेलं होतं आणि अखेर आता मंजुरी मिळाली आहे, मात्र घोषणा झालेली नाहीये। घोषणा कधीपर्यंत कशी होईल, अंमलबजावणी कशी होईल, काय याबाबतची माहिती? आपण पाहिलं असेल तर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, कारण की महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी होणार आहे आणि या संदर्भामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आहे। राज्यात विधान परिषद निवडणूक आहे, या विधान परिषद निवडणुकीमुळे आपल्याला त्या संदर्भातली घोषणा करता येणार नाहीये। मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे घोषणा झालेली आहे। साधारणतः 2 लाखांपर्यंतचं पीक कर्ज हे माफ होताना पाहायला मिळणार आहे, तर 50,000 आपल्याला प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे कर्जमाफी कोणत्या स्वरूपाची झाली या संदर्भातल्या डिटेल्स आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळतील। मात्र ज्या घोषणेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं की कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी होणार, तर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळताना पाहायला मिळणार आहे, कारण की पुढच्याच महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर साधारणतः पाऊस सुरू होईल, त्यामुळे शेतकऱ्यांची जी तुषार, मी तुम्हाला थोडं थांबवतो। या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते अजित नवले आपल्या सोबत आहेत। अजितजी, आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे, कॅबिनेटमध्ये याला मंजुरी देण्यात आलेली आहे, पण आता निवडणूक आहे म्हणून घोषणा झालेली नाहीये। या निर्णयाकडे कसं बघता? मुळात निर्णय काय झालेला आहे हे जनतेला समजलं पाहिजे, कारण 30 जूनच्या अगोदर जर ही कर्जमाफी प्रत्यक्षामध्ये झाली नाही तर नवीन हंगामामध्ये कर्ज घ्यायला शेतकऱ्यांना अपात्र ठरवता येईल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाबत निर्णयाची अंमलबजावणी त्याच्या आतच करावी लागेल। निर्णय काय आहेत, कोणाला डावललं गेलेलं आहे, कितीपर्यंत कर्जमाफी झालेली आहे, अटी शर्ती काय आहेत, हे माहीत न करता याची अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि म्हणून घोषणा न करण्याचा मुद्दाच येत नाही। घोषणा यापूर्वीच झालेली आहे की नवी कर्जमाफीची घोषणा नाही। त्यामुळे आचारसंहितेचा कुठेही भंग, सरकारने आचारसंहितेच्या आडून अटी शर्ती डिक्लेअर करणं एक प्रकारे टाळणं हे फार भयानक गोष्ट होईल। आम्ही सरकारला विनंती करतोय की ऑलरेडी घोषणा पूर्वीच झालेली आहे, नव्यानं घोषणा करण्याची गरज नाही। मात्र अटी शर्ती काय आहे याचे डिटेल्स हे सरकारने जाहीर केले पाहिजे आणि मगच त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। नाही, मात्र महत्त्वाचा जो मुद्दा आहे, 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे हे आधीच घोषित करण्यात आलेलं होतं। कॅबिनेटमध्ये त्याला आज मंजुरी मिळालेली आहे, मात्र आचारसंहितेमुळे घोषणा केली जाऊ शकत नाही असं म्हणणं आहे। तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे? घोषणा कर्जमाफीची यापूर्वीच झालेली आहे, नव्यानं घोषणा करण्याचा मुद्दाच नाहीये। आम्ही म्हणतोय काय अटी शर्ती लावल्या। 2 लाखाच्या वर 10,000 रुपये एखाद्याचं कर्ज आहे तर त्याला वन टाइम सेटलमेंटची योजना लागू होणार आहे की नाही, किंवा नियमित कर्जदार जे शेतकरी आहेत त्यांना यावेळी सुद्धा फक्त 50,000वरच त्याची बळवणूक होणार आहे का? शेडनेटचे शेतकरी आहेत, पॉली हाऊसचे शेतकरी आहेत, यांना कर्जमाफी मिळणार आहे की नाही मिळणार आहे, त्याची मागणी आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आहोत। त्यामुळे काय अटी शर्ती आहेत हे डिक्लेअर केलं पाहिजे। त्याचे जे काही बारकावे आहेत ते सांगणं हे आचारसंहितेचा भंग होऊ शकत नाही। घोषणा अगोदरच झालेली आहे, ती नव्यानं करू नका, परंतु त्याचे जे काही बारकावे आहेत ते आम्हाला सांगा, त्याचा काय परिणाम होणार आहे त्याच्या बाबत आम्हाला काही अवधी त्याच्या बाबत आमची मतं नोंदवण्यासाठी मिळेल। आणि म्हणून गुप्तता पाळणं हे याच्यामध्ये बिलकुल श्रेयस्कर नाही। हे जर असं पाळलं आणि मग काही दगाफटका झाला तर मोठा उद्रेक शेतकऱ्यांमधून पुढे येऊ शकतो। त्यामुळे जे काही आहे त्यात स्पष्टता ठेवा, पारदर्शकता ठेवा आणि ते जाहीर करा, काय करणार आहात हे जाहीर करा। घोषणा करू नका, ती अगोदरच झालेली आहे, त्यामुळे भंग काही करण्याचा मुद्दा नाहीये। डिटेल्स
जाहीर करा, एवढंच फक्त आमचं त्याबद्दलचं म्हणणं आहे. हो, नक्कीच. याबाबतचा तपशील पुढे काही मिनिटांमध्ये समोर येतो का? पुढे कॅबिनेटकडून याबाबत स्पष्टता दिली जाते का पाहावं लागेल. मात्र धन्यवाद, आपण या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली त्यासाठी. आपण पाहतोय अजित नवले हे न्यूज 18 मराठीशी बोलत होते आणि त्यावेळेला त्यांनी मागणी केलेली आहे की नेमकी जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ते नेमके निर्णय कोणते घेण्यात आलेले आहे, काय अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत का, त्याबाबतची स्पष्टता ही झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. या संदर्भात राजू शेट्टी देखील आपल्यासोबत आहेत, त्यांची देखील प्रतिक्रिया घेऊयात. या संदर्भातली त्यांची काय प्रतिक्रिया तेही आपण ऐकूयात. सध्या चालू असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत ते प्रामुख्यानं जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, मग ते महापालिकेचे नगरसेवक असोत किंवा नगरपालिकेचे नगरसेवक असोत, हेच मतदार आहेत. आणि या मतदारांना आधीच सरकारनं कर्जमाफीसाठी अपात्र ठरवलेलं आहे. त्यामुळं निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबुवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे. एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार. राहिली गोष्ट निवडणूक आयोगाच्या आडून सरकार गुपचूपपणानं